मागच्या सेशनमध्ये आपण मोशनचा स्पेशली रेक्टिलिनियर मोशनचा अभ्यास केला आणि आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहोत अभ्यास तो म्हणजे या सगळ्या मोशनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं करायचं याचा. ऑब्जेक्टच्या मोशनचा अभ्यास करण्यासाठी आपण एक ग्राफिकल जर रिप्रेझेंटेशनचा जर विचार केला तर पोझिशन अगेन्स्ट टाइम असा जर आपण ग्राफ काढला तर आपल्याला त्या ऑब्जेक्टचं जे मोशन आहे ते अगदी थोडक्यात सांगता येईल. कारण जसं की आपण म्हणतो की एक चित्र जे आहे ते 1000 शब्द व्यक्त करतात, त्याचप्रमाणे हे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते आपण करू शकतो. जर आपण ग्राफ काढला पोझिशन अगेन्स्ट टाइम तर आपल्याला ते नेचर जे आहे त्या मोशनचं ते आपल्या चटकन लक्षात येईल. आणि ज्या पद्धतीने आपण असं म्हणतोय की पोझिशन ॲज अ फंक्शन ऑफ टाइम, तर अशा प्रकारचे एकूण 5 प्रकारचे ग्राफ्स आपण काढू शकतो आणि वेगवेगळे 5 प्रकारची मोशन या ठिकाणी आपण डिस्कस करू शकतो ग्राफच्या माध्यमातून. ग्राफ असणारे पोझिशन ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. इथे काय म्हटलं बघा, वी कॅन ड्रॉ द ग्राफ्स ऑफ पोझिशन ॲज अ फंक्शन ऑफ टाइम फॉर 5 डिफरंट टाइप्स ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट. सो एकूण 5 प्रकारच्या मोशनचा आपण अभ्यास करणार आहोत आजच्या या सेशनमध्ये. तर तुमच्यासमोर पहिली जी केस आहे ती तुमच्यासमोर ठेवतोय बघा. या ग्राफमध्ये तुम्हाला असं दिसेल जी लाईन आहे ती तुम्हाला दिसतीये बघा, ही एक्झॅक्टली होरिझॉन्टल आहे आणि ती बरोबर एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे जो टाइम ॲक्सिस जो आहे त्याला पॅरलल आहे. तर ही फिगर काय इंडिकेट करते, तर दिस फिगर शोज ॲन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट फॉर विच द पोझिशन टाइम ग्राफ इज अ होरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. ओके, म्हणजे ज्या वेळेला ऑब्जेक्ट रेस्टला असेल त्यावेळेला आपल्याला जे ग्राफचं नेचर मिळणार आहे ती स्ट्रेट लाईन मिळणार आहे. आणि ती स्ट्रेट लाईन कशी असणार आहे, तर बरोबर एक्स ॲक्सिसला किंवा टाइम ॲक्सिसला ती पॅरलल असणार आहे. सो या ठिकाणी आपण म्हटलं की द पार्टिकल इज ॲट रेस्ट, त्याच्यामुळे याची जी पोझिशन आहे ती काही अजिबात चेंज होणार नाही आणि त्यामुळे डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट विल बी 0. कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आपण मागच्या सेशन्समध्ये बघितले की डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन द पोझिशन. ओके, सो पोझिशन चेंजेस होत नाही याचा अर्थ डिस्प्लेसमेंट मग काय असणार आहे, तर ऑब्विसली 0 असणार आहे. ओके, त्याच पद्धतीने जर व्हेलॉसिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, की व्हेलॉसिटी म्हणजेच काय, तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर आहे. तर मग या ठिकाणी डिस्प्लेसमेंट पण काय आहे, तर 0 आहे. बघा ब्रॅकेटमध्ये काय म्हटलंय, व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम इंटरवल, पण डिस्प्लेसमेंटच्या ब्रॅकेटमध्ये लिहिले विच इज 0. सो 0 डिवायडेड बाय समथिंग इज ऑलवेज 0. बरोबर आहे. त्याच्यामुळे याही केसमध्ये काय होईल, तर व्हेलॉसिटी काय असणार त्या पार्टिकलची 0 असणार आहे. अर्थात आपल्याला ते लक्षात येत आहे की पार्टिकल इज ॲट रेस्ट म्हणजे ते स्थिर आहे, म्हणजेच त्याला कुठल्याही प्रकारची व्हेलॉसिटी नाही, ते सुद्धा आपल्या लक्षात येत आहे. मग जो हा ग्राफ आपण बघतोय त्या ग्राफचं जे नेचर आपण बघतोय बरोबर काय दिसतंय आपल्याला, तर ते एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेलं आपल्याला दिसतंय. हा या ग्राफचा जो स्लोप आहे तो आपल्याला काय देतो, व्हेलॉसिटी देतो. आणि त्यामुळे या केसमध्ये तर तुमच्या लक्षात आलं असेल की ती जी लाईन आहे ती होरिझॉन्टल आहे आणि एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे आणि त्याच्यामुळे स्लोप जो आहे या लाईनचा तो काय असणार आहे, तर 0 असणार आहे. ओके, आता दुसरा एक प्रश्न तुमच्या मनात एक येऊ शकतो असा की अरे पार्टिकल तर रेस्टला आहे आणि मग हे जे काही एक्स आहे ही लाईन एवढी वरती का नेलेली आहे. ओके, तर पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमाइंडर देतो की हा जो एक्स आहे ना, हा मुळामध्ये आपण डिस्प्लेसमेंटसाठी नाही काढलाय. ग्राफ जो काढलाय तो आपण कसला काढलाय, पोझिशन टाइम ग्राफ. त्याच्यामुळे ही सिच्युएशन अशी आहे की ती जी एक्स जी पोझिशन तुम्हाला दिसते ती काय आहे बघा, इथे येलो कलरमध्ये आपल्याला जे दिसते ते अतिशय महत्वाचं वाक्य आहे बघा. इंटरसेप्ट ऑन द पोझिशन ॲक्सिस गिव्स द डिस्टन्स ऑफ द स्टेशनरी पार्टिकल फ्रॉम द ओरिजिन ओ. म्हणजे जी काही तुम्ही कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्ही अज्युम करताय त्याचा जो ओरिजिन आहे ओ, त्यापासून एक्झॅक्टली एक्स इतक्या अंतरावरती आपण ती लाईन ड्रॉ केलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ ते जे पार्टिकल आहे ते त्या ओरिजिन पासून एक्स इतक्या अंतरावरती आहे. सो बेसिकली ती पोझिशन आहे, ती डिस्प्लेसमेंट नाही आहे, हे लक्षात घ्या. हा जो ग्राफ आहे हा पोझिशन अगेन्स्ट टाइमचा ग्राफ आहे. ओके, तर याच्यामुळे तुमच्या मनात जर थोडंफार
कन्फ्युजन होत असेल की ही लाईन तिथे का आहे आणि बरोबर एक्स ॲक्सिस वरच का नाही, तर त्याचं हे थोडक्यात उत्तर आहे. कदाचित तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. जर अशी कंडिशन असेल की त्या ओरिजिनमध्येच बरोबर अशी सिच्युएशन असू शकते डेफिनेटली की जे पार्टिकल आहे ते बरोबर एक्झॅक्टली त्या कोऑर्डिनेट सिस्टीमच्या पण ओरिजिनलाच आहे, तर मग काय होईल, तर ही जी लाईन तुम्हाला या ठिकाणी दिसते ती आपल्याला इथे सुद्धा ड्रॉ करता येईल. आताच्या कंडिशनमध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की पोझिशन अगेन्स्ट टाइमच्या ग्राफमध्ये एक्स ॲक्सिसला पॅरलल जर आपल्याला हा ग्राफ मिळाला, ही जी लाईन आहे ती आपल्याला मिळाली, तर याचा अर्थ काय आहे, द पार्टिकल इज ॲट रेस्ट. ओके, इट इम्प्लाइज दॅट द वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज 0. आणि वेलॉसिटी 0 असेल तर काय, ॲक्सेलरेशन सुद्धा काय असणार आहे, 0 असणार आहे. आपण ॲक्सेलरेशन अजून शिकलेलो नाही, पुढच्या सेशनमध्ये आपण तेही बघणार आहोत की ॲक्सेलरेशनची कन्सेप्ट काय आहे. तुर्तास आपण ॲक्सेलरेशन बद्दल बोलूया नको, नाही तर तुमच्या मनात पुन्हा काहीतरी कन्फ्युजन तयार होईल. तर आत्ता आपण फक्त डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी या कन्सेप्टवरती थांबूया आणि वळूया आपल्या पुढच्या ग्राफकडे. बघा काय म्हटलंय, फिगर शोज द एक्स टी ग्राफ फॉर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ द कॉन्स्टंट वेलॉसिटी अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. सो आपण जो ग्राफ काढणार आहोत तो काय आहे, तर ऑब्जेक्ट जे आहे ते कॉन्स्टंट वेलॉसिटीने जेव्हा मूव्ह होत असेल तेव्हासाठीचा ग्राफ आहे आणि त्याची जी डिरेक्शन आहे ती अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. तर तो जो ग्राफ आहे तो तुमच्या समोर मी ठेवतोय बघा. आणि या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे. याचाच अर्थ काय झाला, तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, बरोबर आहे. तर प्रत्येक वेळेला जर आपण कुठल्याही इन्स्टंटला आपण जर चेक केलं तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम ही परिस्थिती जी काय आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे. सो आपण हे मेन्शन करू शकतो इथे, सिन्स वेलॉसिटी इज कॉन्स्टंट डिस्प्लेसमेंट इज प्रपोर्शनल टू द elapsed टाइम. ओके, सो याचा अर्थ काय, तर elapsed टाइम म्हणजे काय, तर थोडक्यात जो ॲक्च्युअल टाइम तिथे घेतला गेला आहे या डिस्प्लेसमेंटसाठी, तो जो टाइम आहे त्याला आपण elapsed टाइम असं म्हणतो. द ॲक्च्युअल टाइम टेकन असं आपलं आपण दुसरी फ्रेज यासाठी वापरू शकतो. सो असं आपण म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट इज प्रपोर्शनल टू द ॲक्च्युअल टाइम टेकन. ओके, जर तुमच्या हे लक्षात नाही राहिलं तर ॲक्च्युअल टाइम टेकन असं म्हटलं तरी हरकत नाही. ओके, सो आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. याचाच अर्थ काय आहे, तर प्रत्येक सेकंदाला तेवढीच डिस्प्लेसमेंट होणं अपेक्षित आहे. आपण मागच्या सेशनमध्ये हे बोललो होतो बघा, तुम्हाला आठवत असेल. तर जेव्हा वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे याचाच अर्थ काय, तर जर तुम्ही दर सेकंदाला जर कॅल्क्युलेशन केला तर जी डिस्प्लेसमेंट आहे ती सुद्धा काय असणार आहे, त्या प्रपोर्शनमध्ये असणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला एक कॉन्स्टंट स्पीड मेंटेन करतोय, म्हणजे ठराविक टाइम इंटरव्हलमध्ये बरोबर जे डिस्टन्स सुद्धा ट्रॅव्हल होतंय किंवा जी डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळते ती सुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो या केसमध्ये जी आपल्याला स्ट्रेट लाईन जी दिसतीये, बरोबर, तर हिचा जर आपण स्लोप काढला तर आपल्याला तो स्लोप काय मिळणार आहे, तर पॉझिटिव्ह स्लोप आपल्याला मिळणार आहे. आणि तेही आपण इथे मेन्शन करून ठेवतोय, द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इज पॉझिटिव्ह शोईंग दॅट द वेलॉसिटी इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, सो जी वेलॉसिटी आहे ती अलॉंग द एक्स ॲक्सिस असणार आहे आणि मोशन युनिफॉर्म आहे कारण आपण कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणतोय. त्यामुळे जसं मी मागच्या सेशनमध्ये जे तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यानुसार आपण ते जे सायकलचं उदाहरण बघितलं होतं त्यावेळेला, म्हणजे थोडक्यात तुम्ही बाईक चालवा किंवा कुठली कार चालवा काही, जर तुमचा स्पीडोमीटर थ्रूआउट जर एकच स्पीड दाखवतोय, बरोबर आहे ना, मी तुम्हाला काय म्हटलं होतं बघा, ते नीट लक्षात घ्या. आपण मागच्या वेळेला इन्स्टंटेनियस वेलॉसिटी हा कन्सेप्ट बघितला होता आणि ॲव्हरेज वेलॉसिटी हा कन्सेप्ट बघितला होता, बरोबर आहे. तर आता ॲव्हरेज वेलॉसिटी काय होईल आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी काय होईल याच्याबद्दल थोडंसं बोलतोय बघा, की जर मोशन युनिफॉर्म असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होईल, तुमच्या गाडीचा जो स्पीडोमीटर आहे तो तुम्हाला रिडिंग काय दाखवेल. उदाहरणार्थ समजा तुम्ही 40च्याच स्पीडने चाललायत, बरोबर 1 तासभर ड्रायव्हिंग केलं आणि 40 किलोमीटर पर अवरच्या स्पीडने तुम्ही चाललात, स्पीडोमीटर तेवढं स्पीड दाखवतोय, प्रत्येक वेळेला काटा जरा सुद्धा इकडे तिकडे हललेला नाही. अशा परिस्थितीमध्ये 1 तासामध्ये तुम्ही किती अंतर कव्हर करणार, तर बरोबर 40 किलोमीटर अंतर कव्हर करणार, कारण 40 किलोमीटर पर अवरच्या स्पीडने तुम्ही जाताय, म्हणजेच 1 तासाला किती, 40 किलोमीटर, बरोबर आहे. मग
जर तुम्ही सरासरी जी काढताय ना ॲव्हरेज वेलॉसिटी ती काय मिळणार आहे, तर डेफिनेटली 40 किलोमीटर पर आवर मिळणार आहे. आणि याच कंडिशनमध्ये मी जर तुम्हाला सांगितलं की इन्स्टंटेनियस वेलॉसिटी किती आहे सांगा, तर ती देखील या केसमध्ये किती असते, तर सेम असणार आहे, म्हणजेच 40 किलोमीटर पर आवर असणार आहे. बरोबर आहे, कारण तुम्ही कधीही बघा काटा तर तिथेच आहे, त्याच्यामुळे कुठल्याही इन्स्टंटला जर तुम्ही बघितलात तरी तुम्हाला असं दिसेल की इन्स्टंटेनियस वेलॉसिटी सुद्धा काय आहे, तर 40 किलोमीटर पर आवर आहे. सो हे सुद्धा मेन्शन करून टाकूया. ॲज द मोशन इज युनिफॉर्म द ॲव्हरेज वेलॉसिटी इज सेम ॲज द इन्स्टंटेनियस वेलॉसिटी ॲट ऑल द टाइम्स. ऑल्सो द स्पीड इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी. सो आपण ते पण बघितले स्पीड आणि वेलॉसिटीच्या बाबतीत. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर स्पीड काय आहे, तर वेलॉसिटीच्या मॅग्निट्यूड इतकीच असणार आहे. ओके, तर याच्यानंतर आपण वळूया आपल्या तिसऱ्या ग्राफकडे. पण तत्पूर्वी हा जो ग्राफ आहे ना, मी तुम्हाला कळण्यासाठी अधिक फक्त तुम्हाला हे दाखवतो की ॲक्च्युली हा जो ग्राफ आहे, हे जे नेचर आहे ग्राफचं स्ट्रेट लाईन, हे काय येतं, तर ते फक्त एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी दाखवतो. एक छोटासा ग्राफ बघा, म्हणजे तुम्हाला पटकन ही गोष्ट क्लिअर होईल. बघा तुमच्या समोर ठेवतोय, असं आपण हा ग्राफ काढतोय. प्रत्यक्षामध्ये मी इथे टाइम घेतलाय आणि इकडे जे काही डिस्प्लेसमेंट आहे आपली ती सुद्धा मी इथे घेतली आहे. ओरिजिनला 0 तुम्हाला दिसते स्क्रीनवरती. इथे मी प्रॉपर जो ग्राफ आहे त्याच्यानुसार इथे मी वाय, इथे एक्स, त्याच्यानंतर इथे टाइम, त्याच्यानंतर इथे डिस्प्लेसमेंट, असं मी काही लिहिलेलं नाही, लक्षात घ्या. फक्त हे तुम्हाला कन्सेप्च्युअली कळावं याच्यासाठी मी केलंय. तर लक्षात घ्या. आता आपल्याला काय म्हणायचंय की जो डायरेक्टली प्रपोर्शनलचा जो मुद्दा आपण मगाशी म्हटला की वेलॉसिटी इज कॉन्स्टंट, तर डिस्प्लेसमेंट इज प्रपोर्शनल टू द एक्झॅक्टली द ॲक्च्युअल टाइम टेकन. बरोबर आहे, ज्याला आपण elapsed टाइम असं म्हटलं होतं. बरोबर, तुमचा शब्द जर थोडासा कन्फ्युजनमध्ये होत असेल तर म्हणून मी फक्त तो बदलला यावेळेला. आणि जर तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की 10 सेकंदात समजा गाडी जी आहे ती 5 मीटर जाते, पुढच्या 10 सेकंदात आणखीन 5 मीटर जाते आणि पुढच्या 10 सेकंदात आणखीन 5 मीटर जर जाते, असं जर असेल तर आपण याची जी पोझिशन आहे ती पहिली मार्क करून घेऊया. इथे मी तुम्हाला पोझिशन मार्क करून दाखवले. तर तुमच्या लक्षात येईल की जर 10 सेकंदामध्ये 5 मीटर म्हणजे हा पॉईंट मिळेल आपल्याला, 20 सेकंदामध्ये 10 मीटर म्हणजे हा पॉईंट मिळेल, आणि 30 सेकंदामध्ये 15 मीटर असा हा पॉईंट आपल्याला मिळेल. आणि जर तुम्ही हे तीनही पॉईंट जर एकत्रित येतील अशा पद्धतीने जर पट्टीने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलीत तर तुमच्या लक्षात येईल की ही जी स्ट्रेट लाईन आहे ही ओरिजिन मधून पास होते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे, तर ही केस आहे की ज्याच्यामध्ये वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे आणि त्याच्यामुळे ही जी स्ट्रेट लाईन आहे इट इज पासिंग थ्रू द ओरिजिन 0 हे लक्षात ठेवा. कारण इथली जी वेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट आहे आणि म्हणून आपल्याला जो ग्राफ मिळतो तो अशा पद्धतीने मिळतो. तर अशा प्रकारचा ग्राफ फक्त नेचर जे आहे ना, हे असं काय येतं हे मी तुम्हाला दाखवलं. आता प्रत्येक ग्राफचं मी नेचर काय येतं वगैरे ते तुम्हाला प्रत्येक वेळ दाखवत बसणार नाही, कारण जे नेचर आहे ते फक्त तुमच्या समोर ठेवायचं आहे. फक्त जर नॉर्मली आपण ग्राफ काढला असता तर आपल्याला हे असंच मिळालं असतं, हे तुमच्या लक्षात यावं याच्यासाठी फक्त हा प्रयत्न मी या ठिकाणी केला आहे. तर तुमच्या लगेच लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीने हा जो ग्राफ आहे हा आपण स्ट्रेट लाईन दाखवू शकतो. तर याच्यानंतर आपण वळूया थोडंसं अलॉंग द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. तर बघूया पुढची जी आपली केस काय आहे ती. बघा, फिगर शोज द एक्स टी ग्राफ फॉर द बॉडी मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी बट अलॉंग द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, द स्लोप ऑफ द लाईन बिंग निगेटिव्ह. आणि मग तुमच्या समोर ही डायग्राम जी आहे ती डायग्राम ठेवतोय. बघा, तुमच्या लक्षात आली असेल ही डायग्राम, एकदम कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल या ठिकाणी की मगाशी जो ग्राफ होता त्याचा जो स्लोप होता तो पॉझिटिव्ह आणि या ठिकाणचा जो स्लोप आहे तो काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. कारण जी डिस्प्लेसमेंट आहे ती काय होतीये, तर कमी कमी होत जाते. असं का होतं हे सुद्धा लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट कमी होते म्हणजे काय, तर सुरुवातीच्या काळात जर तो निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डिरेक्शनमध्ये जर गाडी जात असेल तर सुरुवातीला कुठे होता, तो 0ला होता. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जी डिस्प्लेसमेंट आहे ती आता तो 5 मीटर समजा गेला अलॉंग निगेटिव्ह एक्स डिरेक्शन, तर ॲक्च्युअली डिस्प्लेसमेंट किती झाली, -5 मीटर. हे तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर आहे, कारण इथे डिरेक्शनला महत्व आहे. त्याच्यामुळे 0 पासून आपण
-5 मीटरपर्यंत गेलेलो आहे आणि त्याच्यामुळे जी तुम्हाला माहिती आहे की जी टोटल डिस्प्लेसमेंट आहे ती तुम्ही कशी लिहू शकता, तर या पद्धतीने ती -5 असणार आहे आणि त्याच्यामुळे जसजसं तुम्ही पुढे जाणार म्हणजे सुरुवातीला किती होती 0 होती बरोबर, त्याच्यानंतर ती झाली -5, त्याच्यानंतर झाली -10, त्यानंतर झाली -15 बरोबर आहे. सो ही जी व्हॅल्यू आहे ना, जो नंबर आहे तो मोठा होताना तुम्हाला दिसतोय पण विथ निगेटिव्ह साईन तो जो नंबर आहे तो कमी कमी होत जातोय बघा, कारण 0पेक्षा -5 लहान आहेत आणि त्या -5 पेक्षा -10 लहान आहेत, त्याच्यापेक्षा लहान -15 आहेत. सो त्याच्यामुळे काय होईल की जी डिस्प्लेसमेंट आहे ती ऑटोमॅटिकली काय होते कमी कमी होत जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला जो ग्राफ मिळणार आहे तो काय मिळतोय बघा, अशा पद्धतीने विथ द निगेटिव्ह स्लोप आपल्याला ही स्ट्रेट लाईन मिळते. याच्यानंतर आपण चौथ्या ग्राफकडे वळूया. चौथा जो ग्राफ आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने असणार आहे, फक्त याच्यामध्ये आणखीन थोडासा ट्विस्ट दाखवतोय तुम्हाला. द फिगर शोज xt ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट हॅव्हिंग ऑसिलेटरी मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड. सो ऑसिलेशन्स होत असणार आहेत बरोबर आहे. तर मग काय होईल, थोडंसं ग्राफचं जे नेचर आहे बघा, जी आपली जी आडवी लाईन होती बरोबर आहे पॅरलल टू द एक्स ॲक्सिस आपण मगाशी ड्रॉ केली होती जेव्हा ते पार्टिकल स्टेडी होतं. आताच्या केसमध्ये हे मोशन जे आहे ते काय आहे ऑसिलेटरी आहे आणि स्पीड त्याची जी आहे ती काय आहे तर कॉन्स्टंट आहे, हे आपल्याला बघायला मिळतंय. सो याचं जर नेचर आपण बघायला गेलो तर हे अशा पद्धतीने आपल्याला दिसून येईल. पुढची केस बघा. फिगर शोज द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विथ नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. सो इंटरेस्टिंग विषय आहे हा, कारण जी वेलॉसिटी आहे ती नॉन युनिफॉर्म असेल तर मग काय होईल तर वेलॉसिटी काय होईल प्रत्येक वेळेला काय होणार आहे बदलणार आहे. म्हणजे जे आपण म्हणतोय नेहमीप्रमाणे, तर जी कार आपण चालवणार आहोत ती काय आता 40 km/hच्या स्पीडने चालवणार नाही, कधीतरी म्हणजे ॲव्हरेज तुमचं स्पीड किंवा ॲव्हरेज आपली वेलॉसिटी जी आहे ती 40 km/h असेलच. पण जेव्हा मगाशी आपण म्हटलं की इन्स्टंटेनियस जर वेलॉसिटी जर आपण बघितली तर तीही तेवढीच राहणार होती. आता आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे प्रत्येक वेळेला ती वेलॉसिटी सेम राहीलच असं नाही बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे तर कधीतरी आपल्या कारची जी स्पीड आहे ती 30 असणार आहे, कधी 40 असणार आहे, कधीतरी अगदीच ब्रेक मारायची वेळ आली आहे आणि कुठेतरी गाडी जस्ट थांबत आली, अशा वेळेला कधीतरी 5चा पण स्पीड झालेला असेल, कधी 10चा स्पीड असेल, या पद्धतीने कधीतरी जेव्हा मोकळा रोड असेल तेव्हा कधीतरी 60चा पण स्पीड असेल आणि मग सगळ्यात शेवटी सरासरी आपल्याला काय मिळेल तर 40 km/h. पण इथे कंडिशन काय असणार आहे तर आपली जी इन्स्टंटेनियस वेलॉसिटी जी आहे ती काय असणार आहे वेगवेगळी असणार आहे. सो डायग्राम तुमच्या समोर ठेवली आहे बघा. आधी पहिलं जे आहे तो आपला मुद्दा लिहून घेऊया. इट्स वेलॉसिटी changes with time and therefore the average velocity and instantaneous velocities are different. का ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आणि ही जर फिगर जर बघितलं तुम्ही, हा जो ग्राफ आहे हा तुम्हाला काय दाखवतोय तर ॲव्हरेज वेलॉसिटी आणि तुम्हाला दिसतंय T1 पासून ते T4 पर्यंत गेलेली ही व्हॅल्यू आपल्याला दिसते बरोबर आहे. सो ते पण मेन्शन करून टाकूया इथे. फिगर शोज द ॲव्हरेज वेलॉसिटी ओव्हर टाइम इंटरवल फ्रॉम T1 to T4 अराउंड टाइम T0 बरोबर आहे. सो जर आपण ॲव्हरेज जर बघितलं तर T0च्या जवळपास बरोबर आहे आणि T1 पासून T4 पर्यंत आपला जो टाइम इंटरवल आहे तो आपल्याला या ग्राफमध्ये दिसतो. तर वेगवेगळे त्याचे आपल्याला 3 सेक्शन करता येतील. जर इथे CD दिसतो बघा तुम्हाला, जर हा छोटासा पार्ट जर तुम्ही घेतला एवढ्या याच्यामध्ये, तर हा जो काही ही जी आपल्याला स्ट्रेट लाईन आपण अप्रॉक्सिमेशनने करून घेतली आहे तर तिथे आपल्याला काय मिळेल तर त्या स्ट्रेट लाईनचा आपल्याला स्लोप काढता येईल. तर सो स्मॉल इंटरवल ऑफ टाइम आपण CD कन्सिडर करतोय आणि जिथे आपल्याला ही जी लाईन आहे CD म्हणजे हा एवढाच कर्व आपण फक्त कन्सिडर करतोय. एवढाच जर आपण टाइम इंटरवल कुठपासून कुठपर्यंत आपण म्हणूया तर T2 पासून T3 पर्यंत या टाइम इंटरवलमध्ये आपल्याला काय होईल C पासून D पर्यंतची जी मोशन आहे ती दिसते आणि ही स्ट्रेट लाईन आपल्याला या ठिकाणी दिसते. तर ते पण लिहून टाकूया. फॉर अ स्मॉलर टाइम इंटरवल फ्रॉम T2 to T3 बघा, T2 to T3 C पासून D पर्यंत. ओके, द ॲव्हरेज वेलॉसिटी इज द स्लोप ऑफ द लाईन CD. सो हा जो कर्व आहे तो आपण इथे काय केला इथे अप्रॉक्सिमेट केलाय बरोबर आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखीन जर थोडंसं आपल्याला जर का टाइम इंटरवल याचा वाढवायचा असेल तर मग काय परिस्थिती होईल बघा.
लक्षात आलं असेल तुमच्या मी काय म्हणतोय ते, कारण आपण हा शॉर्ट टाइम इंटरव्हल घेतला होता जवळचा. त्याच्यानंतर पुढचा जो टाइम इंटरव्हल आपण घेणार आहोत तो काय करणार आहोत आपण, ए पासून बी पर्यंत जर घ्यायला गेलो तर सिच्युएशन काय होईल, तर तो जो टाइम इंटरव्हल आहे तो कुठपासून कुठपर्यंत येईल, तर T1 पासून T4 पर्यंत येईल. सो याच्यापेक्षा आपण लहान लहान पण करत जाऊ शकतो. बघा इथे सगळ्यात जास्त किती आहे, T1 to T4 आहे, किंवा त्याच्यापेक्षा कमी आपण घेतलाय T2 to T3, आणि अजून सुद्धा आपण कमी करू शकलो असतो, बरोबर आहे. सो समजा इथे आणखीन कुठले तरी 2 पॉईंट्स घेतले असते, समजा E आणि F समजा, तर मग इथे काय झालं असतं, पुन्हा EF जो आहे ही छोटी लेंथ झाली असती, आणि इथला जो टाइम इंटरव्हल आहे मग त्यावेळेला आपल्याला त्याला T2 T3 वगैरे अशी नावं द्यावी लागली असती, बरोबर आहे. तर हा सुद्धा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी आपण नोट डाऊन करून ठेवूया. डायग्राम तुमच्या समोर पुन्हा एकदा ठेवतोय कारण मला याच्यावरती थोडंसं अजून बोलायचं आहे. इफ वी कीप रिड्युसिंग द टाइम इंटरवल अराउंड T0, we will ultimately come to a limit when the time interval will go to 0 and line ABCD ... will go over to the tangent to the curve at T0. सो तुम्हाला एक सगळ्यात शेवटची टँजंट दिसतीये बघा, बरोबर आहे, कुठली, तर PQ एक टँजंट तुम्हाला दिसते बघा. ती तुम्हाला काय देईल, तर इन्स्टंटेनियस वेलॉसिटी डेफिनेटली देईल ॲट T इज इक्वल टू 0, बरोबर आहे. तो स्पॉट जो आहे ना तुमच्या लक्षात आला असेल बघा, हा जो PQ ही जी लाईन तुम्हाला दिसते, तर हा जो स्पॉट आहे T0चा, तर इथे जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की ही जी लाईन आहे PQ, ती याचा जो स्लोप आहे तो तुम्हाला काय देईल, तर T0 या इन्स्टंटची वेलॉसिटी तुम्हाला देईल, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ओके, सो ते पण मेन्शन करून टाकूया आता लगेच. द इन्स्टंटेनियस वेलॉसिटी ॲट T0 विल दस बी इक्वल टू द स्लोप ऑफ द टँजंट PQ ॲट T0. सो PQ ही जी काही टँजंट आपण याला काढलेली आहे ती एक्झॅक्टली कुठे आहे, तर बघा T0 तुम्हाला दिसते इथे, बरोबर. सो या पॉईंटची वेलॉसिटी, बरोबर, या इन्स्टंटची T0 या इन्स्टंटची वेलॉसिटी आपल्याला मिळणार आहे, म्हणून या वेलॉसिटीला आपण काय म्हणतो, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी ॲट T0. ओके, आणि ती कशी काढू शकता तुम्ही, तर ही जी तुम्हाला लाईन मिळाली आहे PQ, तिचा जर स्लोप काढलात तर तुम्हाला काय मिळून जाईल, तर इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. मग ते जे इक्वेशन होतं ना मागच्या वेळेला आपण लिहिलं मागच्या सेशनमध्ये, पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंडर म्हणून फक्त दाखवतोय बघा. हे जे इक्वेशन तुमच्या समोर आहे हे इक्वेशन तुम्हाला आठवत असेल बघा, V bar इज इक्वल टू लिमिट डेल्टा x बाय डेल्टा t इज इक्वल टू dx बाय dt. सो हे फक्त तुम्हाला रिमाइंडरसाठी मी तुमच्या समोर फ्लॅश केलं. तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे इक्वेशन आहे तिथे आपण काय म्हटलं होतं, लिमिट t टेंड्स टू 0. सो अगदी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मध्ये आपल्याला ही कॅल्क्युलेशन्स करायची होती, आणि तेव्हा आपल्याला काय मिळेल, तर इन्स्टंटेनियस वेलॉसिटी मिळेल. ओके, तो अशा पद्धतीने आपण काय केलंय आजच्या या सेशनमध्ये पूर्णपणे एकूण 5 केसेसचा आपण स्टडी केला, आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल आज आपण अभ्यासले, आणि पुढच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत ॲक्सलरेशनचा.